लगता है, तो वो टाइम हम लोग ने बहुत कुछ ज्यादा फील किया। हम लोगों को ऐसा लग रहा था हम लोग डे बाय डे सब कुछ अच्छा करते जा रहे हैं। ये हमारा इंटेंट काफी क्लिअर था की आमच्या मनात आलेलं की कधी कधी आम्ही आमच्या मंडळीच्या लेवलला आपल्याला लिहून जायचं की थोडी मोठी मूर्ती आणूया आणि थोडी मोठी मूर्ती तर आणायची, मग ते कसं फंड आहे जिथे फंड जे आहे तो आपण तुला घेऊनच जे मुद्दा होता तो खूप व्हायरल गेला होता आणि काही दिवसा अगोदर आता पण खूप असं वाटतंय की ब्युटी बॅन होणार आहे। हम लोग हमारे गणपति बापा को ट्रॉली जो हमने गाड़ी बनाई थी तो रास्ते काफी खराब जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी लोग। कुछ दिनों के बाद हम मिल रहे हैं और हमारे साथ है मुलुंड सर भजू। ये मुलुंड का काफी छूना और ओल्डेस्ट मंदिर है और पूरी तरीके से काफी पानी भर में अपने उत्सव को सेलिब्रेट करते आए। और हमारे साथ है मंदिर के सेक्रेटरी, ऐसे बात करेंगे और जानेंगे अन्य किस्से मुलुंड सर भजू के बारे में। सो बिना कोई देर करते आज का वीडियो शुरू करते हैं। जय गणेश, जय चिंताओ, जय गणेश दादा। जय गणेश मामा। कसे तुम्ही? मजेत मजेत। ओके, मी प्रशांत गुप्ता। या आमचं मंडळाचं नाव आहे श्रीकृष्ण नगर मित्र मंडळ आणि मुलींचा गजमू हा आमचं नाव आहे आणि मी या मंडळाचा सेक्रेटरी आहे। ओके, स्टार्ट करूया की या मंडळाची हिस्ट्री काय, हे मंडळ स्टार्ट कसं झालं? आमचं मंडळ स्टार्ट झालं 1969 मध्ये, जे आमचे इथे लोक होती त्यांनी ही स्टार्ट केली ही परंपरा आणि त्यापासून ते त्यांच्या नंतर ते पिढी दर पिढी ही परंपरा कंटिन्यू आहे आणि 8 to 10 इयर्स पासून आम्ही ही परंपरा सध्या चालवतो असं आहे। ओके, तर आता गोष्ट करूया की आपलं मंडळ दरवर्षी इन्क्रीज होतो म्हणजे वाढत चालतो। हो, तर वर्षाभरात काय कार्यक्रम करता तुम्ही? कार्यक्रम जर तुम्ही बघाल यापूर्वी जेव्हा आमची स्थापना झालेली तर आम्ही तर इथे जन्मलोय। ओके, आम्ही असं ऐकलोय किंवा आम्ही पाहिलोय की आमच्या इथे खूप चलचित्र वगैरे राहायचं। ओके, मग त्यामध्ये आमच्या इथे साईबाबांची चलचित्र झाले, तुम्ही कृष्ण भगवानची चलचित्र झाले, महावीर जे भगवान आहेत त्यांचे चलचित्र झाले। त्यामुळे आम्ही जेव्हा लहान होतो ते आम्ही ते सगळं बघितलंय आणि लोक बोलतात की आपलं नाव खूप चांगलं झालेलं आहे। आणि जर मला ऍक्च्युली वर्ष नाही आठवत, बहुतेक 2004-5 मध्ये आम्ही मुलींमध्ये आम्हाला त्यासाठी अवॉर्ड पण भेटलं। ते चलचित्र आमचं जे होतं त्यासाठी आम्हाला अवॉर्ड पण भेटलं होतं। मग ते झालं त्यानंतर ही जी परंपरा आहे ते बाकीचे जे आमच्या इकडचे मोठी लोक होती, लाईक आमचे जे डॅड वगैरे होते ते लोक चालवत होते। मग आम्ही पण लहानपणापासून त्यांना बघायचो की ही परंपरा आपल्याला पण चालवायची, पुढे आपण कसं करूया कसं नाही करूया। जेव्हा आम्ही खूप लहान होतो ना, जे आमचे आता सध्या कार्यकर्ते आहेत ते आम्ही जेव्हा लहान होतो तर आम्ही पण बघायचो ते लोक कसं करायचे मंडळमध्ये, गणपती बुक करायला जायचे तेव्हा आम्हाला घेऊन जायचे। मग तेव्हा आम्हाला खूप एक्साइटमेंट होती, आपण पण कधी हे करूया असं आमचं ठरवलेलं। आम्ही जेव्हा खूप छोटे होते तेव्हा, मग जेव्हा ते लोक आम्ही त्यावेळेला पाऊस वगैरे असायचा ना, तर तेव्हा आम्ही ग्राउंड मध्ये जेव्हा क्रिकेट वगैरे खेळायचो मग तिथे आम्ही ना ती गणपती अशी आम्ही चिकलाची बनवायचो, कारण की आम्हाला तेवढं करायला आम्हाला माहितच नव्हतं की कसं करायचं। मग ती आमची जी लेवल ऑफ एक्साइटमेंट होती तेवढं खूप जास्त होती आणि आम्ही ती गणपती बनवायचो। मग आम्ही एक छोटीशी अशी करायचो आणि आम्ही जे विसर्जन करायचो, मग ती खूप वेगळी होती आमची इच्छा। मग त्याला आम्हाला पुढे न्यायचं होतं। मग त्या सध्या आम्ही करंटमध्ये आम्ही ते करतो आणि ते असं ते स्वप्न केलेलं आम्ही
ते सध्या आम्ही पूर्ण झाला असं. आपल्या मंडळाची मूर्ती काय आणि कोण होतं आणि आता कोण सध्या? ह्यापूर्वी जर तुम्ही बघाल ज्या मंडळ झाला त्याच्या त्या टायमाला की आम्ही मुलुंडमधूनच गणपती बुकिंग करायचे. आमचे जे गणपतीचे मूर्तीकार होते ते मुलुंडमध्येच होते आणि तेव्हा तेवढं क्रेज नव्हता ऍक्च्युली की मोठमोठी मूर्ती आणि तेवढं करायचं. मग आम्ही ते मुलुंडमध्येच करायचो. म्हणजे जसं मी तुम्हाला बोललेलो की आमची एक ही होती की पुढे आम्हाला हे सगळं पुढे घेऊन त्याला पुष्प आगे लेकर जाणं आहे. मग असं झालं की जेव्हा आम्ही 2016 मध्ये हा मंडळ आम्ही आमच्या हातात घेतलं. ओके, आम्ही आमच्या हातात घेतलं 2016, 17, 18 पर्यंत, 16 to 24 पर्यंत आम्ही मूर्तिकार सेमच ठेवलं. आमचं मूर्तिकार यापूर्वी याच्या अगोदर आमचं मूर्तिकार होतं भांडूपमध्ये आहे शिवा कुंभार म्हणून आहे. जर मी तर असं बोलतो त्यांच्यामुळे आम्हाला एक नाव भेटले की हा मंडळ पण आहे सध्या मध्ये. ते लोक पण साजरा करतात गणेश उत्सव. त्यानंतर मी खूप मीटिंग वगैरे केले. मग आम्ही काहीतरी विचार केला की आपल्याला काहीतरी नवीन करायचं जे सध्याच्या ट्रेंडिंग वगैरे आहे. आम्ही जेव्हा लहानपणी कॉलेजच्या टायमाला आम्ही लालबाग वगैरे या ठिकाणी आम्ही खूप फिरायचो गणपती बघायला. मग जेव्हा आम्ही गणपती बघायचो की तिकडचे लोक जे ऍक्च्युअल गणेश उत्सव साजरा करतात. ऍक्च्युअल तुम्ही जर बघाल बॉम्बे हा असा बॉम्बे अशी प्लेस आहे तिथे ना सर तुम्ही जर बघाल की तिथे लोक कोणताही सण तुम्ही बघा कोणताही सण आणि मुंबई मध्ये गणेश उत्सव हे खूपच वेगळं हे असतं त्याच्यावर असतो. खूप हे असतात. पण जेव्हा आम्ही बघायचो त्या टायमाला आमच्या मनात आलेलं की कधीतरी आम्ही आमचं मंडळ त्या लेवलला आपल्याला नेहमी सांगतात की सध्या आता आम्ही मुलुंडमध्येच करतोय. यापुढे आम्ही कसं प्लॅनिंग करूया की आपण तिथपर्यंत पोहोचूया आणि आपण पण थोडी मोठी मूर्ती आणूया. आणि थोडी मोठी मूर्ती तर आणायची. मग ते कसं आणायची, काय करायचं, केवढे फंडिंग लागतात, अरेंजमेंट कसं करायचं, ते आपले कार्यकर्ता होते. आणि आम्ही त्यांचं हा स्वप्न लास्ट वर्षी आम्ही पूर्ण केलाय. आणि त्याच्यात आमचे जे कार्यकर्ता होते त्यांनी खूप सहभाग केला. आणि बाकीचे आमचे जे मंडळ मध्ये जे पण आहेत आणि आमचे रहिवासी सांगा तुम्ही किंवा जे आम्हाला सपोर्ट करतात जे आमचे स्पॉन्सर आहेत ते लोकांनी आम्हाला खूप चांगलं सपोर्ट केला. आणि त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही त्या लेवलला पोचलो. आणि लास्ट वर्षी आम्ही आमची मूर्ती लालबाग इथून आणि त्याचा आनंद खूप झाला. ठीक आहे. तर मुलींचं गल्लू हे नाव कसं पडलं आणि हेच नाव म्युझिकल का ठेवलं? दुसरं पण भरपूर नाव आहे. तर जर तुम्ही बघाल गजमुख हा गणपती बाप्पाचा एक नाव आहे. ओके, मग त्यावेळी आम्ही हे डिसाईड केलं की गजमुख तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की गणपती ची जी ज्याचा जो फेस आहे तो एक गज आहे म्हणजे त्याप्रमाणे आम्ही हा नाव आम्ही सुचवलं आणि हे आम्ही सांगितलं. ओके. जसं तुम्ही बोलले फंडिंग, या मंडळाची फंडिंग कशी असते? फंडिंग जर तुम्हाला मी सांगू की जेव्हा आम्ही बघायचो की एवढे मोठमोठे मंडळ आहेत या मुंबईमध्ये, जर तुम्ही बघाल की एवढे मोठमोठे मंडळ आहेत. ओके, ते लोक कसे करतात, काय करतात, मी खूप स्टडी वगैरे केलं. ओके, पण त्याच्या मागे आमचं एक स्वप्न पण होतं की ते करायचं कसं. ओके, ते करायचं कसं. मग तेव्हा आम्ही हे डिसाईड केलं की आम्हाला कोणी जर सपोर्ट नाही केला तर जितके पण फंड आहे जितके फंड जे आहे ते आपण आपल्याकडूनच अरेंज करायचं आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं. हे आमची इंटेन्शन होती. हे आमचं इंटेन्शन होता. आणि ते आम्ही जर लास्ट
7-8 वर्षापासून आम्ही हे सगळं करतो. ओके. तर आता कोविड-19 म्हणजे हे खूप मोठा डिझास्टर आला होता, तर त्या टायमाला मंडळाचं काय प्रॉब्लेम फेस केली, उत्सव कसं सेलिब्रेट केला? कोविड मध्ये तर तुम्हाला माहिती आहे सगळं बंद झालेलं आणि खूप प्रॉब्लेम्स होत होते आणि त्या टायमाला विचार असं होतो की कसं करायचं हे आम्ही विचार करत होतो. तर खूप चांगलं झालं की इथे इंडियामध्ये परिस्थिती एवढी चांगली झाली की त्यामुळे आम्ही हा गणेश उत्सव साजरा केला. कारण की आपली जी आस्था आहे ती आपण बंद नाही करू शकत. ओके, ते आपण बंद नाही करू शकत. फक्त आपण ते बोलतात ना की जर तुमचं इंटेंट खूप चांगलं असेल तर तुम्हाला मार्ग भेटतो. ओके, आणि गणपती बाप्पानेच आपल्याला मार्ग दाखवला. कोविड मध्ये ओव्हरऑल इंडियामध्ये ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये खूप लोक खूप प्रॉब्लेम्स मध्ये होते. काही लोकांची फॅमिली कोण वारलं, कोण काय झालं, खूप प्रॉब्लेम्स होते ते. मग त्या टायमाला जर आमची जी आस्था होती, आमची नाही म्हणू शकतो, लोकांची जी आस्था आहे गणपती बाप्पाबद्दल की बाप्पा काहीतरी चांगलं करावं, की आम्ही तुम्हाला परत हातावाट्याने तुम्हाला इथे तुमचा आनंद करू आम्ही. तर त्या टायमाला खूप चांगलं झाला की आम्ही परत हे गणेशोत्सव साजरा केला. खूप कमी पद्धतीने केला, कमी लेवलने केला. तेवढी मूर्ती आम्ही छोटी आणली. ओके, पण ती परंपरा आम्ही कायम ठेवली. ओके. आता गेल्या वर्षी 2025 मध्ये पीओपीचा हे जे मुद्दा होता तो खूप व्हायरल गेला होता. मी काही दिवसा अगोदर पण खूप असं वाटतंय की पीओपी बॅन होणार. तर मंडळाचं काय प्लॅनिंग आहे? जर पीओपी बॅन झाली तर दुसरा काय अल्टरनेटिव्ह प्लॅन आहे की नाही झालं तर इट्स वेल अँड गुड? कसं आहे की पीओपी जर बॅन झाली तर ते सगळ्या लोकांना सेम प्रॉब्लेम फेस करता येईल. ओके, मग त्यानंतर काहीतरी आपण ऑप्शन्स घेऊ. ऑप्शन्स आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत सध्या. शाडू मातीची मूर्ती आहे. मग काही मंडळ असेल जे इको फ्रेंडली मूर्ती बसवतात, मग त्यामुळे पर्यावरणाला खूप हेल्प होतो. मग आपण पण तसं काही करू शकतो. आपल्याकडे आहे प्लॅनिंग ती जर पण ती आस्था आपण बंद नाही करू शकत. कारण की त्याला ती जी चालवली लोकमान्य टिळकांनी जे स्टार्ट केलेलं ते आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न नेहमी करणार आहे. मंडळाचा विजन हे प्रत्येक मंडळाचा असतो. आपला मंडळाचा विजन काय म्हणजे नेक्स्ट 5 इयर्स मध्ये आपला मंडळ कुठे असं वाटतं? ऍक्च्युली कसं आहे की आम्ही जेव्हा स्टार्ट केलेला मंडळ तेव्हा आम्हाला असं होतं की आम्ही जेव्हा काही गणेश उत्सव साजरा करूया, मग त्याच्यात आपण असं अरेंजमेंट करूया की त्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम नाही व्हायचा. की आमची जी लोक आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहे. आमची मुलं आहेत तर तुम्ही बघा आमच्या मंडळामध्ये ना सर्व सेम एज सेम लेवलचे लोक आहेत. त्यांचे थॉट्स पण खूप मॅच होतो. थॉट्स मॅच होतो. जर तुम्ही बघाल की एकाने काही बोललं की नाही आपल्याला असं करायचं आणि ते बाकीचे पण जे आहेत ना ते लोक त्यांना खूप सपोर्ट करतात आपले मंडळाचे कार्यकर्ते. विजन जर तुम्ही म्हणाला सध्या लास्ट 5 वर्ष झाले आम्ही एव्हरी इयर डे बाय डे एव्हरी इयर आमचं ग्रोथ झालंय. तुम्ही आम्ही काही नवीन शिकतोय. त्याला आम्हाला माहित नव्हतं की एवढी मूर्ती मोठी कशी आणायची, त्याच्यासाठी काय प्लॅनिंग असतं. मग बाकीचे जे खर्च आहेत ते कसं मॅनेज करायचं. ओके, तर ते आम्ही सगळं करतो. आणि विजन आमच्या मंडळाचं नाव आम्ही जे सध्या लेगसी जे मेंटेन करून आले, जर आमच्या मागे जी पिढी आहे त्या लोकांनी पण सेम मेंटेन करावं, त्याला मेंटेन करावं. आपली जी आहे गणेश उत्सवाबद्दल की ती फक्त मेंटेन करायचं असं आमची विषय आहे.
गेल्या वर्षी आपलं गजनीचं आगमन करेल वर्षामध्ये नसतो. हो हो मी तिकडे होतो. पुन्हा वर्षाभर आमच्या तिकडे असतो. मी पुन्हा तिकडे असतो. म्हणजे शूट करतो. पण असं काय झालं की आपल्या भावाचा आगमन एकदम लेट झाला. म्हणजे काय बाकी राहिलं होतं की ट्रॉलीचं काय होतं की कार्यकर्ता थोडे कमी लागले. थोडा फरक आहे काय. पण ऍक्च्युली काय झालं लास्ट वर्षी जर तुम्ही बघाल की जे मूर्तिकार होते लास्ट वर्षी जर तुम्ही बघाल लास्ट गणेशोत्सवाचा एक 8-10 महिन्यापूर्वी खूप प्रॉब्लेम झाले होते की पीओपी बंद होणार आहे, असं झालं आहे, ते प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे हा पीओपी बॅन होती. ओके गणपती अगोदर 2-3 महिन्या अगोदरच हा बॅन निघाला. मग आम्ही त्या टायमाला आमचं असं होतं की मूर्तिकार जे आहेत त्यांना पण थोडासा टाइम कमी भेटलं असतं. त्यामुळे थोडंसं लेटफास्ट होत ते पण समजून घेतो. त्यामुळे थोडंसं लेट झालं. बाकी तर असं काही प्रॉब्लेम नाही. मूर्ती जशी आमची अपेक्षा होती की मूर्तीचा स्वरूप असं असावा किंवा त्यांची किंवा फेस जे असावं. मी पहिल्यांदा मूर्ती लालबाग परळवरून तिथे मुलुंड मध्ये आणलेलं. पण जेव्हा आम्ही मूर्तीचं आगमन केलं मुलुंड मध्ये जे रिॲक्शन्स होते लोकांचे किंवा खूप लोकांनी आम्हाला खूप चांगलं बोललं की मूर्ती का हमारा वो फर्स्ट टाइम जब हम लोग ने हमारे मंडल में मूर्ति लाया तो हमारा जो कुछ हम लोगों को ऐसा लगता है हम लोग डे बाई डे सब कुछ अच्छा करते जा रहे हैं. ये हमारा इंटेंट भी क्लियर था कि हम लोगों को सब कुछ अच्छे से ही करना है फर्स्ट टाइम. तो रास्ते खराब होने की वजह से हमारी मूर्ति थोड़ी सी इम्बैलेंस हो गई. So, ना हमने खाना खाया ना हमने पानी किया. बट मैं आपको जो बताया जा रहा हूँ वो मतलब खूप मोठी होती आणि ती सातेलाची महाराजा ते खूप सुप्रसिद्ध